नमस्कार मित्रांनो, रोल नंबर आणि त्याचा पासवर्ड सर्वांना मेलवरती किंवा टेक्स्ट मेसेज आलेले आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. तर या ठिकाणी डाउनलोड सीई ऍडमिट कार्ड याचे बटन आहे. याच्यावर जाऊन आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आणि शेड्यूल दिलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर याचं शेड्यूल तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. ऍडमिट कार्ड जे आहे ते अग्निवीर जीडी साठी 18 मे 2026 इव्हिनिंग नंतर डाउनलोड होण्यास सुरुवात होणार आहे. याची परीक्षा जी आहे 1 आणि 2 जूनला असणार आहे. अग्निवीर ट्रेड्समन जे आहेत याची परीक्षा आहे 3 आणि 4 जूनला होणार आहे. 19 मे ला इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळीपासून पुढे तुम्हाला डाउनलोड करण्यास उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने बाकीचं पण शेड्यूल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही शेड्यूल पाहू शकताय. शेड्यूल पाहून या ठिकाणी डाउनलोड सीईई ऍडमिट कार्ड याचं बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज असो किंवा ईमेलवर आलेला असो, त्या ठिकाणी जो तुमचा JIA रोल नंबर जो आलेला आहे तो रोल नंबर या ठिकाणी जसा आहे तसाच या ठिकाणी कॉपी पेस्ट करायचा आहे. ज्या ठिकाणी अंडरस्कोर आहे त्या ठिकाणी अंडरस्कोर टाईप करून या ठिकाणी युजर पासवर्ड, तुमची जी काही पासवर्ड तुम्हाला मेसेज आलेला आहे तोच पासवर्ड म्हणजे तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाईप करायची आहे. युजर नेम पासवर्ड टाईप करून या ठिकाणी खाली कॅप्चा जसाच तसा टाईप करून खाली लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी सांगेल. नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. दोन्ही पासवर्ड एकसारखेच टाईप करून खाली कॅप्चा टाईप करून चेंज पासवर्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या समोर एक मेसेज येईल, युअर पासवर्ड हॅज बीन चेंज्ड सक्सेसफुली, प्लीज लॉग इन अगेन. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा जो रोल नंबर आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल. खाली तुम्ही नवीन तयार केलेला पासवर्ड टाईप करून लॉग इन करायचा आहे. पहिल्या अटेम्प्टला हे लॉग इन होत नाही, तुमचं ऑलरेडी लॉग इन आहे असा मेसेज येतोय, एरर येतोय, बघून घ्यायचं आहे. आता तुम्ही नव्याने फ्रेश लॉग इन करून ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकताय. तर या ठिकाणी दुसऱ्यांदा युजर नेम म्हणजे तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड, जो तुम्ही नवीन पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताना मित्रांनो या ठिकाणी सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकंट डिटेल्स, हेल्प डेस्क, ऍडमिट कार्ड 3 ऑप्शन दिसतात. तर या ठिकाणी ऍडमिट कार्डचं जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी खाली तुमचं ऍडमिट कार्डची डाउनलोड करण्यासाठी लिंक ओपन होईल. स्क्रोल करून थोडं खाली यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर या ठिकाणी दाखवत आहे, तुमची एक्झाम डेट सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकताय. आणि खाली या ठिकाणी ही ऍडमिट कार्डचं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. ही ऍडमिट कार्ड वरती क्लिक करताच या ठिकाणी तुमचं ऍडमिट कार्ड सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी ऍडमिट कार्ड ओपन करून तुम्ही या ठिकाणी त्याच्या कलर प्रिंटआउट काढून तुम्हाला परीक्षेला जायचं आहे. आणि मित्रांनो, याच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना त्यांनी या ठिकाणी ऍडमिट कार्डच्या खालच्या बाजूस दिलेल्या आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व सूचना वाचून परीक्षेला जायचं आहे. तर मित्रांनो, ज्या ज्या लोकांचे ऍडमिट कार्ड आलेले आहेत सर्व लोकांना माझ्यातर्फे, युहान ऑनलाईन तर्फे बेस्ट ऑफ लक. सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.